ए प्रिन्सला घे की ग प्रिन्स अहो. चल मम्मीकडे जा माझा अभ्यासच चाललंय, तुम्ही घ्या. माझं गेम खेळायचं चाललंय बाबा उगाच गबस आपली शेवटच्या स्टेपला नाही बाळाला घे की ए प्रिन्स थांबा, प्रिन्स 5 मिनिटं, 5 प्रिन्स मिनिटं मम्मीकडे जा मम्मीकडे तू ठेव मोबाईल खाली आधी कशाला मोबाईल लागतो तुला कोणास तू ठेव मोबाईल तुमचं काय, तुम्ही रात्रंदिवस गेम खेळत असायचा उपयोग सुद्धा नाही. मी अभ्यासच तर बघत्या सगळं काम कशाचा अभ्यास सारखं रील्स बघत बसायचं ठेव मोबाईल काम धंदा सोडून अभ्यासाचं तुम्हाला माहिती नाही. बघायचं बघा, नाही. अभ्यासच आहे सगळं. माझं शेवटच्या टप्प्यात आले गेम प्रिन्स प्रिन्स मम्मीकडे जातो ये प्रिन्स इकडं. काय तुमचं सदन कदाक नाही, गेमचं खेळ चाललेलं असते, पोराकडे लक्ष नको, काय नको काय नको. हं? नुसतं गेम असले म्हणजे झालं, अजिबात काही नाही. मी अभ्यासाचं बघत्या, प्रिन्स ही करतोय, हात लावतोय त्याला म्हणून बसले मी बघत जरा वेळ. तुम्ही अजिबात पोराला घेत नाही, ऐकू पण येत नाही का तुम्हाला नाही मोबाईल? नाही मोबाईल शिवाय मला नाही जमत आणि मी काय मोबाईल सोडणार नाही काय नाही तुमचं तुम्ही बघा जाऊ असं कसं म्हणू शकताय तुम्ही? हं? तुम्हाला आठवते का ठेवा जरा मोबाईल इकडे ना, नाही नाही मी नाही ठेवत मोबाईल आहे का? तुम्हाला आठवते का तरी प्रिन्स बघ, तुम्हाला आठवते का असं मोबाईल ठेवलाय तुम्ही बाजूला एखाद्या माणसावर बोलत बसलाय, असं कर दिवस रात्र तुमचा मोबाईल चाललेला असतोय. मग सवयच लागली मला मोबाईल अहो ती सवय घातक काय तुम्हाला कळत नाही. मोबाईल मुळे किती तुम्हाला म्हणजे आठवते का आपण असं मोबाईल ठेवलाय आणि बोलत बसलाय, असं झालंय का एकदा तरी? नाही मी चुकीचं आहे, जरा बदला सवय, जरा मोबाईलचा एक वेळ ठरवा. त्यावेळेस खेळायला मोबाईल घ्यायला काय नाही, पण ते वेळ ठरवा ना, त्याच्यामध्ये पोराकडं नुकसान होते. कसं म्हणू, विचित्रच प्रकार आहे मोबाईलमुळे. प्रिन्स ये बाळा इकडं या तर मित्रांनो खरंच बरं का ही सत्य परिस्थिती आहे आत्ताची मोबाईलचा वापर हा करत प्रमाणापेक्षा असता जास्त होतोय, प्रमाणापेक्षा जास्त होतोय त्यामुळे संवाद हरवत चाललाय. संवाद हरवत चाललाय आपल्या मुलाबाळांच्याकडचं लक्ष कुठंतरी हे होतंय मोबाईलमुळं आणि एवढी माणसं आज व्यसनाधीन चाललेली मोबाईलच्या की मोबाईल शिवाय एकेकाला जमतच नाही. मोबाईल वापरायला काय नाही पण आपलं काम वेळ ठरवून जर त्याचा वापर केला आणि चांगल्या आणि योग्य वापर केला तर ती खूप मोबाईल सारखं सुंदर काहीच नाही का तर त्याचा योग्य वापर केला तर जबरदस्त असं हे आहे आपल्या आयुष्याला टर्निंग पॉईंट देणारा मोबाईल त्याचा कॅमेरा त्या गोष्टी आहेत. पण त्याचा आपण योग्य वापर केला पाहिजे. आपल्या शरीराला त्रास आपल्या आरोग्याला त्रास होईल मानसिक त्रास होईल ही मोबाईलमुळे गोष्टी घडत आहेत आणि मोबाईलमुळं चुकीच्या वापरामुळं मोबाईलच्या अनेक मोबाईल वापरायचा असेल तर आपण नक्की वापरू शकतो, पण त्याचा वापर योग्य कारणासाठी केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाला आपण वेळ दिला पाहिजे. आज आपण बघतो की कोण कोणाशी बोलतच नाही, प्रत्येक जण मोबाईलमध्ये असतं आणि मोबाईलमध्ये बघूनच प्रत्येकात चाललेलं असतं. म्हणजे आपण म्हणजे सगळीकडे प्रगती होत चालली, पण ही प्रगती कितपत योग्य आहे? म्हणजे आपल्या माणसांपासून जर मोबाईल आपल्याला दूर नेत असेल तर इतका वापर करणं चुकीचं आहे असं वाटतं, म्हणून हा व्हिडिओ आम्ही केलेला आहे. तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ त्यासाठीच केला होता. आपण मोबाईलचा योग्य वापर करा आणि योग्य करा. वापर करा. मोबाईल मधून शिकण्यासारखं खूप काय आहे पण त्याचा अतिरेक टाळा. एखाद्या गोष्टीच्या व्यसनाच्या अधीन जाऊ नका. मोबाईलच्या आपलं काम धंदा सर्व दिवसादिनक्रम करून ठराविक वेळ मोबाईल वापरा. आता या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो. आता आम्ही जातो.